नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण आज बोलणार आहोत पैसा झाला मोठामध्ये तो अत्यंत महत्त्वाचा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच विषय आहे रिटर्न फायलिंग संदर्भातला. कारण आता जवळपास 1.5 महिना उरलेला आहे. म्हणजे तसा तुम्हाला वाटेल की कदाचित व्यवस्थित कालावधी आहे खरा, पण तरी देखील काही गोष्टी आत्ताच आपण लक्षात घेणं आणि त्या दृष्टीने पावलं टाकणं फार गरजेचं आहे. कारण काही चेंजेस झालेले आहेत किंवा काही गोष्टी नव्याने ॲड झालेल्या आहेत, कदाचित काही बारकावे जे आपण कदाचित लक्षात नाही घेतले तर पुढे जाऊन आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. या सगळ्याबद्दल अधिक मार्गदर्शन करण्यासाठी कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत करूया. सर, जसं मी म्हटलं की 1.5 महिना आहे, म्हणजे तसा सफिशियंट टाइम आहे, पण काही गोष्टी आपल्याला आत्ताच लक्षात घ्याव्या लागतील आणि त्या दृष्टीने आपण आज लक्ष देणार आहोत. आणि तुम्ही देखील एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर तुमचे प्रश्न विचारू शकता. तेव्हा याच विषयाशी निगडीत म्हणजे रिटर्न फायलिंगशी निगडीत तुमचे प्रश्न एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर विचारा. आपण सुरुवातीचे 2 मुद्दे बघूया आणि विषयाला सुरुवात करूया. निवृत्ती वेतन कुणाकडून मिळतंय ते विवरणपत्रात नमूद करणं गरजेचं. गोखले सर. हो, यावर्षी हा एक नवीन मुद्दा आहे. लोक पेन्शन दाखवतात, आपलं कुठून किती अमाऊंट आहे ती, आणि पेन्शन हे पगाराचं उत्पन्न म्हणून दाखवायला लागतं. अशा वेळी हे पेन्शन कोणाकडनं मिळत आहे बरोबर हे दाखवणं यावर्षी आता त्याला ड्रॉपडाऊन असेल ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये. तिथे तुम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकार का PSU का इतर म्हणजे प्रायव्हेट कंपन्या. मला वाटतं हा बदल अश्विन अशासाठी केलेला आहे की पेन्शनवर किंवा पगारावर आता स्टँडर्ड डिडक्शन आहे 50,000चं. बरोबर. तुम्ही इतर कुठलं उत्पन्न पेन्शनच्या रूपात तर दाखवत नाही ना आणि स्टँडर्ड डिडक्शन येत नाही ना. जर तुम्ही पेन्शन दाखवत असाल तर तुम्ही कुठे तुमची नोकरी होती, कदाचित ही इन्फॉर्मेशन स्टॅटिस्टिकल पर्पजसाठी आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणे हे हुडकून काढण्याकरता की पेन्शन कोणाकडनं मिळतंय अशा दृष्टीने पण ही मागितली असेल. पण हा आता करदात्यांना हे आपल्याला जे पेन्शनर आहेत त्यांना हे पेन्शन कुठून मिळत आहे ह्याचं त्यांना नमूद करायला लागेल या विवरणपत्रामध्ये. अच्छा, पण मला सांगा की अजूनही 1.5 महिना आहे, तर आत्ताच्या घडीला म्हणजे पुढचा मुद्दा घेण्याआधी आत्ताच्या घडीला आपण आपल्या साईडने कोणकोणते मुद्दे जे आहेत ते व्हेरीफाय करून आत्ताच बघितले पाहिजे, सो दॅट पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला नको. अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारलास. आता साधारण आपण 15 जूनच्या आसपास आलो आहे. आता ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, वार्षिक जे पत्र आहे माहिती पत्र, ते आता दिसायला लागतंय. आता दिसाल सगळी इन्फॉर्मेशन आली नाही, पण पुढच्या काही दिवसात येईल. त्याचप्रमाणे 26A जो फॉर्म आहे आपलं टॅक्स क्रेडिट जे आहे ते पण आता दिसायला लागेल. तेही आता अपडेट झालं आणि दिसायला लागलं. त्यामुळे रिटर्न भरायची तारीख जरी पुढे असली तरी आम्ही नेहमी सांगतो की ही दोन्ही वार्षिक माहितीपत्रक आणि 26A बघूनच तुमचं रिटर्न भरा. कारण त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे आर्थिक व्यवहार गेल्या वर्षात झालेले आहेत ते दिसत असतात आणि त्याचा उल्लेख तुमच्या विवरणपत्रात करायचा राहू नये किंवा त्यातलं उत्पन्न संबंधित उत्पन्न दाखवायचं राहू नये. या दृष्टीने ही पावलं उचलणं आत्ता आवश्यक आहे. अजूनही थोडासा वेळ असला तरी विवरणपत्र भरायच्या आधी ही सगळी माहिती गोळा करायला लागेल. मी उदाहरण देतो. समजा मी गेल्या वर्षी प्रॉपर्टी विकली आहे आणि तसा उल्लेख आता दिसतोय माझ्या वार्षिक विवरणपत्र ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये, तर त्या प्रॉपर्टी संबंधात ज्या काही गोष्टी लागणार आहेत विवरणपत्रात दाखवायला त्याची जुळवाजुळव मी करू शकतो. म्हणजे मला जरी अजून विवरणपत्र भरायला वेळ असला तरी या अनुषंगाने मी आपली पावलं टाकणं सुरू करू शकतो आणि म्हणून आपण हा कार्यक्रम आज घेतलेला आहे. खरंय. याच संदर्भातले पुढचे 2 मुद्दे कोणते आहेत ते महत्त्वाचे आपण आता नजर टाकूया आणि मग सरांचं ॲनालिसिस. पुढचे मुद्दे बघूया. भविष्य निर्वाह निधीमध्ये वार्षिक 2.5 लाखापेक्षा अधिक योगदानावरील व्याज हे अपात्र असेल आणि त्यासोबतच सदर व्याज विवरणपत्रात वेगळं दाखवावं लागेल. सर. हो, आता गेल्या वर्षी 1 एप्रिल 21 नंतर ज्यांनी योगदान केलं 2.5 लाखाच्या वर, त्याला एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणतात, अशा 2.5 लाखाच्या वरच्या योगदानावर जे व्याज त्यांना जमा होतं ते आता करपात्र आहे. अश्विन, हे करपात्र व्याजाचा जो विचार आहे तो एम्प्लॉयरने टॅक्स कापतानाच करायला पाहिजे. परंतु विवरणपत्राचे व्याज दाखवायचं कुठे, हे अर्थात पगाराचं व्याज नाही, म्हणजे पगाराचं उत्पन्न नाही. म्हणून हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ह्या सदराखाली एक वेगळा यावर्षी कॉलम केलेला आहे फॉर्ममध्ये की त्या कॉलममध्ये आपल्याला दाखवायला लागेल की हे व्याज इतकं आहे आणि तुमच्या एकंदर करपात्र उत्पन्नात याचा अंतर्भाव केल्यावर त्याच्यावर जो टॅक्स आहे तो जर तुमचा कापला गेला असेल तर ते तुम्हाला केवळ विवरणपत्रात दाखवायचं आहे. त्यामुळे सगळ्या पगारदार मंडळींनी ज्यांचं 2.5 लाखाच्या वरचं जे योगदान आहे गेल्या वर्षीपासून त्याच्यावरचं व्याज प्रॉव्हिडंट फंडाच्या योगदानावरचं हे आता करपात्र झाल्यामुळे ते वेगळं दाखवणं आता ह्या विवरणपत्रात आवश्यक आहे. बरं, आपल्याला सर प्रश्न यायला लागलेत. पुढचा मुद्दा घेण्याआधी प्रश्न घेऊया. रवी रणदिवे असं विचारतायत की ATC जर 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे आणि DCPS 15,000 असेल तर ते 15,000 आपण क्लेम करू शकतो का? नाही, नक्कीच नाही. जी मॅक्झिमम आपण 1.5 लाखच करू शकतो. त्याच्यात इतर अनेक जे पर्याय आहेत त्या पर्यायातला फक्त 1.5 लाख आपण घेऊ शकतो. म्हणजे तुमची गुंतवणूक जास्त असू शकते परंतु त्याचा तुम्ही मॅक्झिमम बेनिफिट हा 1.5 लाख असू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला वजावटी उपलब्ध आहेत म्हणजे
ATD मधल्या मेडिक्लेमच्या, ATE मधल्या इंटरेस्ट ऑन एज्युकेशनल लोन, अशा विविध वजावटी तुम्ही घेऊ शकता. पण ATCचा विचार केला तर 1.5 लाखाच्या वर तुम्हाला वजावट मिळणार नाही. बरं, याच्यातलाच पुढचा मुद्दा देखील आपण आता नजर टाकणार आहोत. आपण बघूया. निवासी किंवा अनिवासी करदात्यांनी योग्य पर्याय निवडावा आणि आपली निवासी स्थिती विवरणपत्रात नमूद करावी. हे किती महत्वाचं आहे. इकडे जर थोडासा पुढे मागे घोळ झाला तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात? नाही अश्विन, सगळ्या टॅक्सचं जे मूळ आहे ते रेसिडेन्शियल स्टेटस ज्याला म्हणतात. तुम्ही निवासी भारतीय आहात का अनिवासी आहात, आणि ह्याचं सगळ्याचं जे उत्तर आहे ते तुमचं भारतात किती काळ वास्तव्य होतं गेल्या वर्षभरात त्याच्यावर ठरतं. आणि त्यामुळे तुम्ही निवासी किंवा अनिवासी, पूर्वी कसं असायचं आम्ही फक्त सांगायचो निवासी किंवा अनिवासी, पण आता त्यांना हवं की निवासी कशावरनं, तर त्याचे जे वेगवेगळ्या ज्या कंडिशन्स आहेत. उदाहरणार्थ सांगायचं तर गेल्या वर्षी 182 दिवसापेक्षा मी जास्त काळ जर भारतात असेल तर मी निवासी असू शकतो. तसं नसेल परंतु गेल्या 4 वर्षात 365 दिवसापेक्षा मी जास्त भारतात असेल आणि गेल्या वर्षी मी 60 दिवसापेक्षा जास्त भारतात असेल तरी मी निवासी होऊ शकतो. म्हणजे मी निवासी आहे किंवा अनिवासी आहे हे मला आता विवरणपत्रात थोडक्यात सिद्ध करायला लागेल. जे प्रश्नोत्तर त्यांनी एक प्रश्न मालिका आहे त्याच्यात प्रश्न मालिकेची उत्तरं जे मी जशी देईन त्याच्यातनं माझं निवासित्व आहे का ते अनिवासित्व हे दिसेल. आणि त्यामुळे पुढची अर्थातच कॅल्क्युलेशन बदलतील, पुढचं करदायित्व बदलेल. त्यामुळे पूर्वी नुसतं जे आम्ही सांगायचो त्याच्यावर डिपार्टमेंट ऍक्सेप्ट करायचं, पण आता आपण बघ एकंदरीतच संगणकीकरणामुळे या सगळ्या गोष्टी जोडल्या जात आहेत. म्हणजे मी उत्तर दिल्यानंतर कदाचित माझ्या पासपोर्टची ते चेकिंग होऊ शकतं की खरोखर म्हणतोय भारतात एवढे दिवस होता तो होता का. आपण जे बजेटमध्ये बघितलेलं की एकंदरीतच सगळ्या दृष्टीने ही माहिती आता उपलब्ध होणार आहे सरकारला, तिचा कुठे कोणी गैरवापर करत नाही ना किंवा योग्य वापर करताय ना हे चेक करण्याकरता अशा पद्धतीने फॉर्ममध्ये बदल झालेले आहेत. बरं, पुढचा मुद्दा घेण्याआधी सर आणखी एक प्रश्न आलेला आहे. रवींद्र भोजने विचारतात की ते सिनियर सिटीजन आहेत आणि ते पुढे असं म्हणतात की गेटिंग व्हेरी नॉमिनल पेन्शन फ्रॉम EPFO अँड LIC विच आय एम डिस्क्लोजिंग फॉर अ रिटर्न. व्हॉट इज न्यू रिक्वायरमेंट फॉर अ सिनियर सिटीजन? नाही, LIC आणि जे पेन्शन मिळत आहे ते कोणाकडनं मिळत आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळत आहे, तुम्ही केंद्रीय कर्मचारी होतात का राज्य सरकारचे कर्मचारी होतात का तुम्हाला अशा पद्धतीचं इतरांकडनं मिळत आहे, म्हणजे त्या स्कीम खाली ते पेन्शन मिळत आहे. तर तुम्हाला फक्त ते नमूद करायचं आहे की तुम्ही कोणाचे कर्मचारी होतात. अर्थात हे जर कर्मचाऱ्याच्या मालकाकडनं मिळत नसेल, म्हणजे केंद्र सरकारकडनं मिळत नाही, LICच्या स्कीम खाली मिळत असेल तर त्याने अदर्स म्हणून जे आहे तिथे सिलेक्ट करावा की माझा एम्प्लॉयर अदर आहे, म्हणजे माझा एम्प्लॉयर केंद्र सरकार नसून कुठल्या तरी दुसरीकडनं मला ते पेन्शन मिळत आहे. थोडक्यात ते पेन्शन कोणाकडनं मिळत आहे हे आपल्याला नमूद करायचं, इतकीच फक्त रिक्वायरमेंट आहे. बरोबर. शशिकांत जाधव विचारतात इन्व्हेस्टमेंट मधून स्टॅम्प ड्युटी ही अमाऊंट कुठे दाखवायची? इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्यांचं जर असं असेल की इन्व्हेस्टमेंट केली आहे तर स्टॅम्प ड्युटी भरली, म्हणजे घर घेण्याच्या संदर्भात असावा असा प्रश्न, तर त्या अर्थातच त्या घराच्या किमतीत स्टॅम्प ड्युटी ऍड होते. म्हणजे समजा 70 लाखाचं घर घेतलं आणि त्याच्यावर 3.5 लाखाची स्टॅम्प ड्युटी भरली तर माझी एकंदर घराची किंमत ही 73.5 लाख होती. आणि त्यांचं जर म्हणणं असेल की मी घर विकून एक घर विकून दुसरं घेतलंय. लक्षात घे अश्विन, मला वाटतं प्रेक्षकांनी पण लक्षात ठेवावं की जेव्हा ते नुसती गुंतवणूक करतात तेव्हा ती रिटर्नमध्ये दाखवायची गरज नसेल, पण कर बचत गुंतवणूक असेल किंवा एक्स्पेशली एक घर विकून दुसऱ्या घरात टाकून भांडवली नफा वाचवायचा असेल तर मात्र तिथे विविक्षित कॉलम्स आहेत, त्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणतात. नवीन घराची किंमत किती आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता माझ्या उदाहरणामध्ये 3.5 लाख तुम्ही त्या स्टॅम्प ड्युटी त्या मूळ किमतीमध्ये ऍड करून टोटल रक्कम द्या. स्टॅम्प ड्युटी वेगळी दाखवायची गरज नाही. एकंदर घरात तुम्हाला किती खर्च आला नवीन घराकरता तो स्टॅम्प ड्युटी जर असेल त्या दृष्टीने त्यांचा विचारणा असेल तर ती टोटल तुम्ही फक्त दाखवा. आणि एक अजून उपप्रश्न त्यांनी असा विचारला की ही अमाऊंट जास्तीत जास्त किती दाखवता येते? नाही, ऍक्च्युअल जी स्टॅम्प ड्युटी भरली तीच दाखवता येते. अर्थात हा प्रश्न कदाचित त्यांच्या प्रश्नाचा रोग कदाचित असा दिसतोय आता की कलम 80C मध्ये स्टॅम्प ड्युटीची त्यांना जे वजावट मिळते ती कुठे दाखवायची. तर कलम 80C मध्ये विविध पर्याय आहेत, त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी घराच्यावर जर तुम्ही भरली असेल तर ती मिळू शकते. तर ती अर्थात जास्तीत जास्त 1.5 लाख आहे. आत्ताच आपण बोललो की कलम 80C ची फक्त 1.5 लाख असल्यामुळे 80Cच्या अंतर्गत स्टॅम्प ड्युटी भरली असेल घर घेण्याकरता तर मॅक्झिमम 1.5 लाख दाखवू शकतो. प्रत्यक्ष स्टॅम्प ड्युटी जास्त असली तरी तुम्हाला त्याची वजावट फक्त 1.5 लाख मिळेल. बरं, आणखी आपल्याला प्रश्न येतातच आहेत, पण आपण पुढच्या मुद्द्याकडे आता वळणार आहोत. आपण पुढचा मुद्दा कोणता आहे तो बघूया आणि मग सरांकडनं अधिक माहिती घेऊया. पुढचा मुद्दा पाहूया. निवासी करदात्यांना परदेशातली मालमत्ता संबंधित उत्पन्न दाखवणं हे गरजेचं आहे. याशिवाय 2021 या कॅलेंडर वर्षातलं उत्पन्न दाखवणं हे फार गरजेचं आहे. अश्विन, हे फार महत्त्वाचं अशासाठी आहे की जर मी रेसिडेंट इन इंडिया असेल, म्हणजे मी इथे राहणार असेल पण माझी परदेशात काही मालमत्ता आहे, माझी बँक अकाउंट आहेत, माझी कदाचित तिथे पार्टनरशिप आहे, तर कायद्याप्रमाणे ही जी प्रोव्हिजन होती बरेच वर्ष होती.
की तिथली मालमत्ताचा उल्लेख मला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये सेपरेट दाखवायला लागेल. त्याच्याकरता वेगळं शेड्यूल होतं फॉरेन ॲसेट्स म्हणून. त्याचप्रमाणे तिथल्या उत्पन्नावर मला टॅक्सही भरायला लागायचा जर मी रेसिडेंट असेल तर. परंतु तिथे बऱ्याच जणांना हा प्रश्न असायचा की आपल्या इथे आर्थिक वर्ष धरलं जातं एप्रिल टू मार्च आणि तिथे कॅलेंडर वर्ष असतं, म्हणजे जानेवारी टू डिसेंबर. अशा वेळी मी कुठलं उत्पन्न दाखवायचं, हा एक थोडक्यात एक कॉन्ट्रोवर्सी नाही पण एक मनात शंका असायची आणि त्याचं ठोस असं उत्तर नव्हतं. परंतु यावर्षीच्या रिटर्नमध्ये स्पेसिफिकली मात्र त्यांनी सांगितलंय की 2022 आता आपल्याला जे रिटर्न भरायचे त्याच्यात 2021चं कॅलेंडर इयर म्हणजे जानेवारी 2021 पासून डिसेंबर 2021 पर्यंत मिळालेलं परदेशातलं उत्पन्न तुम्हाला दाखवायचं आहे किंवा त्या मालमत्ता दाखवायच्या आहेत. म्हणजे जानेवारी टू डिसेंबर हे केवळ परदेशातल्या मिळालेल्या उत्पन्नावर किंवा मालमत्तेसाठी संबंधित आहेत. भारतातल्या उत्पन्नासाठी एप्रिल टू मार्च आहे. परंतु हा त्यांनी एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आणि ज्यांना अशा पद्धतीने ही मालमत्ता दाखवायची किंवा उत्पन्न दाखवायचं आहे त्यांच्याकरता आता एक सर्टनिटी आली की मला 2021च्या कॅलेंडर इयरमध्ये जे मिळालंय तेवढंच आता दाखवायचं आहे, पुढचं किंवा आधीचं दाखवायची गरज नाही या विवरणपत्रामध्ये. बरं. वैभव मोहिते असं विचारतात, ATC सोडून कोणकोणत्या इन्व्हेस्टमेंट आपण दाखवू शकतो आपल्या रिटर्नमध्ये? नाही, टॅक्स सेव्हिंगसाठी असतील तर ATC ही एक महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट आहे. याच्या व्यक्त ATCCD नॅशनल पेन्शन स्कीममध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर दाखवू शकता. मूळ ह्या दोनच अशा कर बचत. ATCCCA पेन्शन फंडसाठी गुंतवणूक असेल तर तुम्ही दाखवू शकता. परंतु या सगळ्याचं डिडक्शन मॅक्झिमम जे आहे ते 1.5 लाख आणि नॅशनल पेन्शन स्कीमपासून 50,000 2 लाख. परंतु इतर ज्या गुंतवणुकी तुम्ही केल्यात की ज्याच्यावर टॅक्स वाचत नाही, अजून एक आहे म्हणजे ELSS इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, पण जिचा अंतर्भावही ATC मध्ये होतो आणि त्यामुळे ह्या गुंतवणुकी जर तुम्ही केल्या असतील तर त्या विवेचित कॉलममध्ये तुम्ही दाखवा. परंतु इतर गुंतवणुकी ज्याच्यावर करबचत तुमची होत नाही अशा गुंतवणुकी विवरणपत्रात दाखवायची गरज नाही, तसा कॉलमच नाही आहे. त्यामुळे त्यांनी जर अशा गुंतवणुकीबद्दल त्यांचा विचार असेल तर विवरणपत्रात न दाखवणंच योग्य. खरं. तुळशीराम म्हात्रे सर प्रश्न आहे तुळशीराम म्हात्रेंचा की वाईल सबमिटिंग IT रिटर्न शोईंग FD RD इज इट रिक्वायर्ड? नाही, RD किंवा FD दाखवायची गरज नाही, पण त्याच्यावरचं जे व्याज आहे ते मात्र दाखवायला लागेल. ॲक्रुड इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो की त्या वर्षभरात किती व्याज त्यांना बँकेने दिलं. बरेच वेळा असं असतं की RD हे चालू असतं रिकरिंग डिपॉझिट आणि 3 ते 4 वर्षांनी संपणार असतं. त्यावेळी असं वाटतं की हे व्याज कधी दाखवावं, तर त्याचे 2 पर्याय आहेत. एक तर ते ज्या वर्षी संपेल त्या वर्षी तुम्ही व्याज दाखवू शकता, म्हणजे दर महिन्याला 5,000 मी 3 वर्ष टाकले तर जी रक्कम मला जमा होईल त्याच्यावर मला मिळेल पैसे अर्थात, कारण व्याज जमा झालं असेल तर मी एकदम ते व्याज दाखवू शकतो. किंवा दरवर्षी बँकेकडनं सर्टिफिकेट घेऊ शकतो की माझ्या RDवर FDवर किती व्याज मला मिळालं आहे म्हणजे जमा झालं आहे, तर ते व्याज मी दाखवू शकतो. तुम्ही कुठली पद्धत अवलंबा, पण एकदा जी पद्धत अवलंबाल ती तुम्ही चालू ठेवा आणि दोन्हीपैकी कुठली पद्धत अवलंबून तुम्ही दरवर्षी विवरणपत्रात ही माहिती द्या. हा फार महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे की दरवर्षी ती माहिती देणं खूप गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. मनीष देशपांडे विचारतात सर की दुसरं घर विकत घेतलं असेल तर होम लोनवरची कर सवलत कशी असणार आहे? हो, 2 घरं जर तुमची असतील म्हणजे पहिल्या घराचं होम लोन चालू असताना दुसरं घर जर घेतलं असेल आणि त्याच्यावरही होम लोन घेतलं असेल तर त्या दोघांचं तुम्हाला वजावट मिळते. अर्थात कलम 24मध्ये जी वजावट आहे या अशा होम लोनसाठी, ज्याला सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणतात, ती वार्षिक 2 लाखाच्या वर नाही आहे. त्यामुळे ह्या दोन्ही घरांच्या वरच्या होम लोनचं व्याज जर 2 लाखापेक्षा कमी असेल तर जेवढं व्याज आहे सगळं तुम्ही घेऊ शकता. परंतु 2 लाखाच्या वर जात असेल तर सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीवर 2 लाखापर्यंतच तुम्हाला वजावट मिळते. हा एक मुद्दा. या दुसऱ्या घरात जर तुम्ही राहणार असाल किंवा तुम्ही राहत असाल आणि पहिलं घर भाड्याने दिलं असेल तर दोन्ही घरांची वजावट तुम्हाला मिळेल. अर्थात 2 लाखाचा जो मुद्दा आहे तो राहीलच. फक्त भाड्याने दिलेल्या घराच्या होम लोनचा जो व्याज आहे ते तुम्हाला 2 लाखापेक्षा जर जास्त असेल तर ते वरचं जे व्याज आहे ते अनॲब्सॉर्ब ज्याला आपण म्हणतो की जे मला पूर्ण वजावट मिळाले नाही असं मी विवरणपत्रात कॅरी फॉरवर्ड करू शकतो पुढल्या वर्षाला असे 8 वर्ष. आणि पुढल्या कधी वर्षामध्ये जेव्हा व्याज कमी होईल तेव्हा या व्याजाचा मला फायदा होईल. परंतु जर दोन्ही घरं तुमची स्वतःची असतील आणि स्वतः तिथे राहत असाल तर त्याचा व्याजाचा तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल. अर्थात 2 लाखाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेतच तुम्हाला हा टॅक्स बेनिफिट घेता येईल. नवनाथ रायकर असं विचारतात सर की आकारणी वर्ष 2021-22 राहून गेलेलं रिटर्न भरण्यासाठी नोटिफिकेशन गेल्या आठवड्यात आयकर खात्याने दिलेलं आहे. त्यासाठीचं रिटर्न भरण्यासाठीचा ऑनलाईन फॉर्म ITR-U हा कधीपर्यंत उपलब्ध होईल? हो, हा आम्ही सुद्धा वाट बघतोय की हा ITR फॉर्म अजूनही ऑनलाईन झाला नाही. परंतु असं लक्षात घ्या की ह्याला 2 वर्ष आपल्याला मुदत दिलेली आहे आणि 2 वर्षापर्यंत 24 महिने तुम्हाला मुदत आहे. अर्थात तो जेवढा लवकर येईल, जेवढं लवकर अपडेटेड रिटर्न तुम्ही फाईल कराल तेवढं तुमचं व्याज वाचेल, एकंदरीत टोटल टॅक्स वाचेल. त्यामुळे असाही प्रश्न काही जण विचारतात की आम्ही आज व्याज आणि टॅक्स बँकेत भरून ठेवू का, म्हणजे निदान तो वाचेल. तर माझं म्हणणं हो, तसं तुम्ही करू शकता. अर्थात पुढच्या काही दिवसात म्हणजे निदान हे रिटर्न आपल्याला जेव्हा भरायचं त्याच्या आसपास
हा ITRU येणं अपेक्षित आहे. आम्ही सुद्धा याची वाट बघतोय. आपण आशा करूया की पुढच्या काही दिवसात हा फॉर्म आपल्याला उपलब्ध होईल. अजून एक प्रश्न आहे अभिजित यांचा सर, की ते असं विचारतात की वडिलोपार्जित संपत्ती त्यांच्या निधनानंतर विकल्यास टॅक्स भरावा लागेल का? हो, निश्चितच. विधानानंतर ती संपत्ती कोणाच्या तरी कायदेशीर जो लिगल हेअर त्याच्याकडे जाईल ती, आणि त्यांनी जर ती संपत्ती विकली तर त्याच्यात कॅपिटल गेन, भांडवली नफा होऊ शकतो. अर्थात त्याच्याकरता ही वडिलांनी संपत्ती कधी घेतली आहे ही तारीख महत्त्वाची आहे, आणि त्या तारखेनंतर आजपर्यंत जे काही महागाई इन्फ्लेशन इंडेक्स आहे ते इंडेक्स कॉस्ट त्यांना मिळू शकते. कॅपिटल गेन काढायला लागेल. परंतु जो कोणी ही वडिलोपार्जित जमीन किंवा प्रॉपर्टी किंवा फ्लॅट जे काय ते विकतोय त्याला तो टॅक्स भरायला लागेल. तो जो लिगल एअर त्याचा जो मालक आहे त्याला भरायला लागेल, पण टॅक्स मात्र त्याला भरायला लागेल निश्चितच. अनिता जोशी यांचा प्रश्न आलेला आहे की मेडिकल एक्सपेन्स विदाउट हॉस्पिटलायझेशन याच्यामध्ये काही रिबेट मिळतो का? मेडिकल एक्सपेन्स विदाउट हो, सिनियर सिटीजनना 50,000 रुपयापर्यंत कलम 80D मध्ये वजावट मिळते. जर सिनियर सिटीजनची स्वतःची मेडिक्लेम पॉलिसी नसेल तर, म्हणजे समजा मी सिनियर सिटीजन आहे, माझा काही खर्च झाला आहे, अशा वेळी तो खर्च मी घेऊ शकतो जर माझी मेडिक्लेम पॉलिसी नाही आहे तर. परंतु त्याची एक फार महत्त्वाची अट आहे त्याच्यासाठी, की हा खर्च हा रोखीच्या स्वरूपात म्हणजे कॅशमध्ये न करता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा आजकाल आपण जे मोबाईल ॲप्स बघतो किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून केला असेल तर तुम्हाला कलम 80D मध्ये 50,000पर्यंतची वजावट मिळते. परंतु सिनियर सिटीजनसाठी, मुलाला त्याच्या सिनियर सिटीजन वडिलांसाठी केलेला खर्चही मिळू शकतो 50,000पर्यंत कलम 80D खाली, तर त्याचा त्यांनी लाभ घेऊ शकतात. नक्कीच. अजून खरं म्हणजे बरेच प्रश्न येतात, पण कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. जाता जाता अजून काही दिवस बाकी असले तरी आत्ताच्या घडीला कोणत्या 3 गोष्टी तुम्ही सांगाल की ज्या प्रायोरिटीने आपण लक्ष देऊन आत्ताच जर केल्या तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार नाही? निश्चित. पहिली गोष्ट म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आता यायला लागली, ती बघा. 26A's बघा. नंतर रिटर्नच्या दृष्टीने जी ॲडिशनल माहिती आज आपण सांगितली आहे, विचारली आहे ती रिटर्नमध्ये, त्या दृष्टीने ती डॉक्युमेंट्स तयार ठेवा. आणि सगळ्यात आपण नेहमी सांगतो, रिटर्न शेवटल्या क्षणी भरू नका. रिटर्न आपल्याला जरी वेळ असला तरी आपलं रिटर्न रेडी झालं की अपलोड करा. पण शेवटल्या क्षणी नेहमीच प्रश्न असतो, आपलं रिटर्न अपलोड होत नाही, उशीर होऊ शकतो, आणि आता त्याला 5,000 रुपयाची लेट फी पण लागू आहे. तर त्यामुळे शेवटपर्यंत थांबता, तुमचं रिटर्न रेडी झालं असेल, वेबसाईट चालू असेल तर ते रिटर्न फाईल करा. खरं आहे. तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत न थांबणं, मुख्य म्हणजे ज्या तरतुदी आता आपण सांगितलेल्या त्या लक्षात घेऊन रिटर्न भरणं, आणि जेणेकरून पुढचा आपला मनस्ताप मग होणार नाही, हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. धन्यवाद गोखले सर, आणि सगळ्या प्रेक्षकांचे देखील आभार ज्यांनी एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारले. पैसा झाला मोठामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय. मात्र करविषयक आणखी काही एपिसोड आपण येणाऱ्या काळात घेऊन येणारच आहोत. तुर्तास इकडेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.